बी प्लस टॉस जिंकला कळंबोली टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजांना पण विनंती की थोडा स्पीडअप आपण पण लगेच मेंटेन करा. 2 बॉल चॉईस करून ठेवा आधीच आणि एक पंचांकडेच द्या, त्याच्यामुळे अधिकचा वेळ लागणार नाही हे तुम्हाला विनंती असेल. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. मॅचला सुरुवात केली जाईल. सलामीची जोडी या ठिकाणी मात्र सज्ज झाली आहे. कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत त्या सगळ्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमच्या समवेत मोठे वेणगाव गावातील एक युवा स्कोरर आमचे मित्र हर्ष आंग्रे बसलेले आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करूया. डीजे ऑपरेटर ज्यांनी जबरदस्त डीजे ऑपरेटिंग केलेली आहे. गेले 5 रात्रींमध्ये जबरदस्त साऊंड सिस्टीम पण आपल्याला पाहायला मिळाली. पीपी साऊंड यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि मॅचच्या दिशेने आपण जाऊया जिथे खेळायला होईल सुरुवात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज समीर आणि त्यांच्या समवेत उमेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोष सुरुवात करतील. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि सुरुवात झाली आहे. स्वैग से करेंगे सबका स्वागत. षटकार करत असताना फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या शरीर यष्टीकडे आपण पाहिलं तर वाटणार नाही की एवढे सहज हा फलंदाज षटकार मारू शकतो. लेकिन इंसान का उलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका. सुरुवात केली आहे. 6 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतील. दडपण असेल गोलंदाज संतोष यांच्यावरती. नेक्स्ट बॉल, सरा बॅटने आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. वाईड लॉंग ऑफ कडे गॅप मध्ये बॉल थांबणार नाहीये. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने केला वार, आला चौकार. चार धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. 2 बॉल 10. फलंदाजाची होतीये वहा वहा. जबरदस्त सुरुवात. आणखीन एक टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, हवाई सफर. षटकार आज मात्र फलंदाज समीर दाखवतो यावेळेस. लीव केलाय चेंडूला वाईड लाईनच्या बाहेर. दडपण अंड प्रेशर गोलंदाजी केली जाते. 3 मोठे फटके 3 बॉल वरती आल्यात आणि त्याच्यानंतर मात्र लाईन लेंथ थोडीशी बिघडली गेली आहे. अवांतर चेंडू आलाय व्हाईट बॉलच्या बरोबरीने. टीमच्या अकाउंट मध्ये +1 17 धावा जोडल्या जातील. यॉर्क लाईनचा चेंडू आहे. सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीसाठी धावतायत. अतिघाई संकटात नाही आणि समीर यांना माघारी परतावं लागेल. रनआउटची मोठी विकेट. आदरणीय गणेश नाना पालकर आणि त्यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटरसाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्कीच आलेलं आहे. गणेश नाना पालकर साहेबांना माझी विनंती आहे की व्यासपीठावर आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत असेल. विकेट मात्र गमावलेली आहे. सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना
धावा स्थिरावल्या जातील. ऑन द टोटल 18 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल आहे. कॅचचा चान्स होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. दुसरीचा प्रयत्न इथे. रनआउटची विकेट मिळण्याची संधी होती. चेंडूला कलेक्ट करताच आला नाहीये. दडपण तिथे पण पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावा झाल्या त्या 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मिलिंद भाई ढाकवाळे यांच्याकडून पण डीजे ऑपरेटरसाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र आलेलं आहे. पहिल्या ओव्हरनंतर 20 वरती 1 ही स्थिती असेल. युवराज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी पाहायला मिळतील. दुसरा आणि अंतिम षटक या सत्रामधील आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या षटकासाठी युवराज पहिलाच बॉल असेल. पहिला चेंडू ऑन साइडला आडवा बॅटने तडाका पटाका धमाका षटकार. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे. गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. डीजे नक्कीच महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव यांनी असं काम केलं की त्या कामाची दखल संपूर्ण कर्जत तालुका नाही रायगड जिल्हा आता घेईल. आणि जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे. ते महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेणगावच्या सगळ्या शिलेदारांचा आभार पुन्हा एकदा व्यक्त करूया. आणखी एक सरळ बॅटने फटक्यात वजन धावा अर्धा डझन षटकार. MR पॅनल 99 सरकार महाराष्ट्र राज्य फेमस माधव ठाकरे सर यांच्याकडून डीजे ऑपरेटर साठी पारितोषिक 200 रुपयांचं. पण 3 बॉल 3 षटकार. ऊपर आकाश नीचे धरती है और मैदान के अंदर राकेश पाटिल की आवाज चलती है. षटकार. आसिफ भाई सय्यद यांच्याकडून फलंदाजासाठी 500चं पारितोषिक असेल. 3 बॉल 3 षटकार. या मॅचचं चित्र पूर्णपणे पलटवून टाकलंय. 38 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. युवराज गोलंदाजाचं नाव आहे पण मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटीलचा राज सुरू आहे. 3 षटकार ठोकलेत. आणखीन एक येईल का हवेमध्ये आहे. कॅचचा चान्स. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फराच उंच गेलेला बॉल होता. अखेरच्या क्षणी मात्र झेल हातातून निसटला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग
बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा एडेकडून कंप्लीट केल्या जातील. 40 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे. 40 धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या मॅच मध्ये. अजूनही 40 धावा म्हणजे फार मोठी धावसंख्या आहे जर आपण 2 ओव्हरच्या मॅचचा विचार केला. लोवर फुल टॉस बॉल फील्ड डीप मध्ये. इथे पण कॅच सोडली आणि शेवटच्या क्षणी काय घडलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा त्या चेंडूवरती मिळाल्या. 4 धाव्यांच्या बरोबरीने टोटल पोहोचली गेली आहे. 44 आकड्यावरती शेवटचा बॉल. शेवटचा बॉल यॉर्कर एंड इज वेल झालाय. कडंबोली साडी परंतु देर कर दी मेहरबा आते आते. या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 44 धावा बनवल्या बडवल बी प्लस आयेशा 11 ने आणि येणारे 12 बॉल विजया साडी 45 45 असेल गरज टीम कळंबोलीला. चला सलामीची जोडी लगेच पाठवा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीम. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. येणारे बॉल असतील 12 आणि विजयासाठी 45 धाव्यांची गरज आहे. पुनश्च एकदा महालक्ष्मी डेव्हलपरचे प्रोप्रायटर, मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, 567 ग्रुपचे अध्यक्ष आणि ज्यांनी सगळ्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत, ज्यांच्या नावाचा जमाना असा एकच गणेश नाना. आणि गणेश नाना पालकर साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा असेल. 12 चेंडू आणि 45ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीची जोडी वाटचाल करते. कळंबोली टीम, मनातून तुम्हाला हौसला बुलंद ठेवावा लागेल तर तुम्ही या रणभूमीमध्ये विजय मिळवू शकता. जरी तुमच्या समोर आयेशा 11 बदवल बी प्लस असेल, जरी ही कर्जत तालुक्यातील यंदाच्या वर्षी नाही गेल्या 3-4 वर्षापासून एक टॉप लेवलची टीम जरी असली, जरी त्यांनी या मॅचमध्ये 44 धावा केल्या असल्या तरी तुमच्यामधील जिद्द, तुमच्यामधील जिंकण्याची इच्छा, तुम्ही केलेले प्रयत्न हे तुम्हाला दाखवावे लागतील आणि या मॅचमध्ये त्या जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. 12 बॉल आहेत. विजयासाठी 45ची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर ज्यांनी या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय पारी खेळलेली आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घातलेला आहे, ते ज्ञानेश्वर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समवेत दशरथ ही सलामी फलंदाजांची जोडी टीम कळंबोलीकडून असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनुराग यावेळेस तयार आपल्याला पाहायला मिळतील. अनुरागच्या हातामध्ये मात्र चेंडू या ठिकाणी सोपवला गेला आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती मात्र ते सज्ज झालेत. चला स्पीड अप घ्या बॉलिंग टीम. विनंती असेल, एवढ्या मॅच तुम्ही खेळलेल्या आहेत, आजच्या दिवसामध्ये तुम्ही टचमध्ये आहात. 4:15 झालेले आहेत, 15 मिनिटं आधीच झालेली आहेत. पहिलाच बॉल, लेफ्ट आर्म दांडी गोल, क्लीन बोल्ड. जो या मॅच मध्ये सगळ्यात मोठा खेळाडू होता, जो कळंबोली टीमला विजय मिळवून देण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करू शकला असता. मोस्ट केपेबल प्लेयर जो या रनचेस मध्ये होता, त्याला पहिल्याच बॉल वरती माघारी परतवलाय. आणि 100 रनांचं पारितोषिक याकडे आलेलं आहे. आणखीन एक विकेट मिळण्याची शक्यता होती. याच पंचांचं बोट आकाशामध्ये आणि आणखीन एक विकेट जाईल. ऐसे शिरडी के साईं बाबा इनका गीत, लेकिन हैट्रिक होती है तो 500 रुपए का इनाम. डाउन द लेग साइड, वाइड बॉल से वो ब्रेक हो चुका है मोमेंटम. वाइड बॉल के बाद विकेट भी आप ले तो हैट्रिक नहीं मानी जाती, लेकिन फिर भी अगर इस गेंद पर विकेट आया तो कौशर भाऊ पालकर, वैभव शेठ जमादार, राजेश जी अंबवड़े, संदेश जी पेटे, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम. चलिए मौका है गेंदबाज के पास. यावेळेचा बॉल पण मिस झालाय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. संधी गमावलेली आहे, परंतु समीकरण जर पाहिलं तर येणारे आता 9 बॉल 44 धावेंची गरज विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये असेल. वन साइडेड मॅच होऊ शकते, कारण 2 विकेट लवकर गमावल्या. जर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये असते मॅच मध्ये मजा आली असती, पण पहिल्याच बॉल वरती ते बाद झाले आणि त्यानंतर मॅच मधील मजा पूर्णपणे निघून गेलेली आहे. फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी, एक धाव मिळेल पण इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दुरुस्त करवाएगा. त्यामुळे आता मॅच मध्ये पूर्णपणे जान राहिली नाहीये. 8 बॉल 43 ची गरज आहे. 8 बॉल मध्ये 7 षटकार मारावे लागतील, एक सिंगल धाव घ्यावी लागेल, तरच तुम्हाला विजय मिळेल. अन्यथा सामना अपोजिशन टीमच्या बाजूने गेला आहे. डाऊन द लेग साइड, काहीच गरज नाहीये चेंडू फेकण्याची. सहजरित्या जर तुम्ही विजयापर्यंत पोहोचताय तर चुका करण्याची गरज नाहीये. वाईड बॉल वारंवार डिलिव्हर्ड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 42 ची गरज या ठिकाणी असेल. 8 चेंडू 42 धावा. सरळ बॅटने उडवलाय, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. सात बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 36 ची गरज आहे. 7 बॉल 6 षटकार. विक्रम होईल का या मैदानावर? आणखीन एक उडवलाय, हा पण बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावेंचा षटकार. हमारे आगाज का अंजाम अभी बाकी है, वक्त का आखिरी पैमान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो छूना आसमान बाकी है.
पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्यात त्या 15, विकेट गमावल्या 2, 6 बॉल आणि 30ची गरज. 6 मध्ये 5 षटकार या ठिकाणी ठोकायचे आहेत. पण ऑन स्क्रीन वरती या ठिकाणी आपण पाहतोय 6 मध्ये 30चं समीकरण, पण व्यासपीठावरती टाटा स्टीलची A1 जोडी बसलेली आहे. किरण भाऊ पालकर आणि संकेत ठोंबरे. 6 बॉल आणि 30ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेले आहेत. रिकी षटक क्रमांक 2. आखो टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय, फिल्डर आहेत, कॅचला कॅरी केलं जाईल. 5 मध्ये आता 30ची गरज. आता तर अकरा खेळाडू उतरले पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि विजयासाठी 30 धावेंचं समीकरण आहे. आता तरी देवा मला पावशील का, कोण हाकेला धावेल, नवसाला पावेल, पाहणं गरजेचं आहे. 5 मध्ये 30ची गरज. हवेमध्ये बॉल आहे, चाललाय का, एक तर आलाय. आता 4 मध्ये 4 षटकारांची गरज. हवेमध्ये आहे, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकणार नाहीये. क्षेत्ररक्षकांनी झेल सोडलाय. 1 धाव आली आहे. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 23 धावेंची गरज. आता मॅच वन साइडेड झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 3 मध्ये 3 षटकार आले. होतील 18, होणार नाही 23. एकाच चुकी जर झाली तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मिळेल. पण 3 लीगल बॉल आणि सामना सहजरित्या जिंकू शकते आयेशा 11 भादवाल B+ ची टीम. चला स्पीडअप घ्या आता. 3 मध्ये 23ची गरज. घ्यावाचा बॉल, बॅट स्विंग चांगला होता, चाललाय बॉल लॉंग ऑफ कडे. एक धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने आता 23 वरती टोटल. 2 मध्ये 22ची गरज. चांगली लढाई केली कळंबोली टीमने. क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत असते. क्रिकेटचा खेळ, विजय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत. 2 मध्ये 22ची गरज. 2 मध्ये 22. 6 बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅचला कॅरी केलं जाईल आणि फलंदाज मात्र होतील इथे बाद. 1 बॉल आणि 22ची गरज. हा बॉल ड्राईव्ह आलाय. डॉट चेंडू आणि डॉट बॉलच्या बरोबरीने सामना संपलाय. मॅच जिंकली आहे आयेशा 11 भादवाल B+ आणि प्रवेश केलाय सुपर 3 मध्ये. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच साठी नो डाऊट 3 षटकार, 1 चौकार, 6 मध्ये 24 धावेंची मॅरेथॉन इनिंग साकार करणारा, काम किया विशेष उस खिलाड़ी का नाम है राकेश पाटील या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच विराज आंबवणे. आपण इकडे संपर्क करा. चला राकेश मॅन ऑफ द मॅच साठी या नेक्स्ट टीम उतरा, ज्यांची फिल्डिंग आहे ना लगेच.